आकाश ऑन ट्रॅव्हलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि आज आपण चाललेलो आहोत एक रहस्यमय आणि अतिशय प्राचीन मंदिर बघण्यासाठी जे आहे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात आणि ज्याचं नाव आहे ऐश्वर्य मंदिर। तर हे जे मंदिर आहे नाशिक जिल्ह्यातील एक बहुचर्चित मंदिर आहे गोंदेश्वर, तुम्हाला कदाचित माहीत असेल, त्याच्या अगदी जवळच आहे। तरी पण हे जास्त लोकांना अजून माहीत नाही, खूप ठराविक लोकांनाच माहीत आहे आणि खूप कमी भाविक आत्तापर्यंत इथे दर्शनासाठी पोचलेले आहेत। पण हे जे मंदिर आहे हे अतिशय जबरदस्त आहे, त्याची बांधणी आणि त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते बऱ्यापैकी अजून शिल्लक आहे आणि पुरातत्व विभागामार्फत त्याची चांगली निगा राखली जात आहे। म्हणून म्हटलं याचा डेडिकेटेड आपण एक व्हिडिओ बनवू, म्हणजे जर तुम्ही त्या मंदिरापर्यंत जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुम्हाला थोडीशी मदत मिळेल। तर या व्हिडिओमध्ये आपण ऐश्वर्य मंदिराबद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। या मंदिराची रचना, या मंदिराची बांधणी, स्ट्रक्चर आणि आजूबाजूचा परिसर, तसेच या मंदिराची शिल्पकला आणि मंदिराचं जे काही वैशिष्ट्य आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला आता डायरेक्ट जाऊया मंदिराजवळ आणि पुढची माहिती तिथेच जाणून घेऊ। तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर फायनली मंडळी आपण येऊन पोहोचलेलो आहोत सिन्नरचं ऐश्वर्य मंदिर आणि बघू शकता त्याच्या बाहेरच मी उभा आहे। तर इथे एंट्री गेट आहे आणि त्याच्या समोरच इथे हे बघा बाईक वगैरे कार तुम्ही पार्क करू शकता आणि समोर पूर्ण वस्ती आहे हे बघा। तर इथे ना ड्रोन उडवण्यासाठी सक्त मनाई आहे, कारण की हे पुरातत्व विभागाच्या अंतर्गत आहे। तसं इथे शूटलासुद्धा परवानगी घ्यावी लागते। तर आपण लोकल आहे इथले, म्हणजे मी नाशिकचाच आहे, त्यामुळे आपल्याला त्यांनी इथे थोडीशी शूटिंग काढण्याची परवानगी दिली, पण ड्रोनने नाही, फक्त मोबाईलने। त्यामुळे आपल्याला आज थोडंसं रिस्ट्रिक्शन असेल, पण हरकत नाही। मंदिर खूप सुंदर आहे, माहिती आपण पुरेपूर जाणण्याचा प्रयत्न करू। तर हे बघा आता गेटच्या आतमध्ये आलेलो आहे आणि बाजूला पूर्ण पुरातत्व विभागाने कुंपण घातलं आहे। हे बघा पूर्ण असं म्हणजे सुरक्षा केलेली आहे आणि असा रस्ता आहे आणि बघू शकता आजूबाजूला पूर्ण झाडं झुडपं आहे, त्यामुळे तुम्हाला इथे बसायला खूप मजा येईल आणि समोरच आहे मंदिर। तर मंडळी बघू शकता आता मंदिराच्या बाहेर उभा आहे आणि हेच आहे ते जबरदस्त असं ऐश्वर्य किंवा ऐश्वर मंदिर। या मंदिराला दोन्ही नावांनी ओळखलं जातं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की नाशिकमधलं हे एक असं मंदिर आहे की ज्याला ओपन सभा मंडप आहे। बघू शकता नॉर्मली तुम्ही बाकीचे प्राचीन मंदिरं बघितले असतील, जसं की गोंदेश्वर किंवा आणखी दुसरं कुठलं, तर जसं आपण प्रवेशद्वारापासून आतमध्ये जातो मग आपण सभामंडपामध्ये प्रवेश करतो, त्यानंतर अंतराळ आणि गर्भगृह। पण या मंदिराचं वैशिष्ट्य हे आहे की बघू शकता ओपन सभामंडप आहे, ज्याला खांबांच्या आधार दिलेला आहे आणि त्यावर सुद्धा खूप सुंदर अशी नक्षी केलेली आहे, ती आपण बघणार आहोत। आणि मग आतमध्ये गेल्यानंतर आपण पोचतो गर्भगृहामध्ये, जिथे भोलेनाथ स्थित आहे। आणि बघू शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर, हे बघा इकडे बसण्यासाठी बाकडे वगैरे टाकण्यात आलेले आहे आणि झाडं वगैरे सुद्धा लावण्यात आलेले आहे। म्हणजे एकंदरीत तुम्हाला इथे आल्यानंतर खूप शांत वाटेल आणि पुरातत्व विभागाच्या अंतर्गत हे जे काम करण्यात आलेलं आहे मंदिराचं, म्हणजे देखरेख ठेवण्यात आलेली आहे, ते खूप छान आहे आणि बरेच भाविक इथे येत असतात दर्शनासाठी। तर हे बघा जसं आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तर हा सभामंडप लागतो, जो 8 खांबांवर उभा आहे आणि या प्रत्येक खांबांवर नक्षी आहे, ती आपण बघणार आहोत। त्यानंतर जसं आपण आतमध्ये येतो तर बघू शकता इथे सुंदर अशी नंदीची मूर्ती आहे आणि त्याच्या समोरच इकडे अंतराळ आणि गर्भगृह, जिथे भोलेनाथ स्थित आहे। तर हे बघा इथे सुद्धा खूप जबरदस्त नक्षी करण्यात आलेली आहे। हे बघा मंदिराचा जो मेन प्रवेश आहे त्याच्या बाजूला इथे दत्तगुरूंचं स्थान आहे। इथे ना महानुभव पंथाचे खूप लोक येत असतात, इथे सुद्धा तुम्ही दर्शन घ्या आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये जा। यादव काळात नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहरात 12 ज्योतिर्लिंगांची उभारणी करण्यात आली होती। या कलाकृतींपैकी मानाचे स्थान असलेले ऐश्वर्य मंदिर सरस्वती नदीच्या काठावर वसलेले आहे। ऐश्वर, ऐश्वरेश्वर, ऐश्वर्य अशा विविध नावांनी हे मंदिर ओळखले जाते। या मंदिराची स्थापना सुमारे 11व्या शतकात झाली असावी असे अभ्यासकांचे मत आहे। हे अतिप्राचीन मंदिर शिल्पकलेच्या अभ्यासकांसाठी जणू पर्वणीच आहे। मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी आहे। विशेष म्हणजे सभामंडप हा मुख्य मंदिरापासून थोडासा वेगळा दिसून येतो, हेच या मंदिराचे मुख्य वैशिष्ट्य आहे। पूर्ण नाशिक जिल्ह्यात हे असे एकमेव मंदिर मानले जाते ज्याचा सभामंडप बाजूने खुला आहे। सभामंडपातील नक्षीदार खांब हे उत्कृष्ट शिल्पकलेचे जिवंत उदाहरण आहे। या खांबावर सुरसुंदरींची कोरीव शिल्पे, देवी देवता, नक्षी, भौगोलिक रचना तसेच वरच्या टोकाला भारवाहक यक्ष कोरलेले दिसतात। मंडपाच्या मध्यभागी पाषाणातून साकारलेली सुंदर नंदीची मूर्ती सर्वांचे लक्षच वेधून घेते। मंदिराच्या स्थापत्यामध्ये अंतराळाला विशेष महत्त्व असते।
हे ऐश्वर्य मंदिरातील अंतराळ पाहिल्यावर आपल्याला जाणवते, कारण इथली नक्षी पाहून मन भारावूनच जाते. गर्भगृह मात्र साधेपणाने बांधले असून इथे पाषाणातील शिवलिंग विराजमान आहे, जे अतिशय पवित्र आणि प्राचीन मानले जाते. शहराच्या गजबजलेल्या भागात असूनही मंदिर परिसरात एक विलक्षण शांतता अनुभवायला मिळते. त्यामुळे अनेक भाविक इथे दर्शनासाठी आणि शांततेत वेळ घालवण्यासाठी येत असतात. तर बघू शकता आता मंदिराच्या मागच्या बाजूला आलो आहे आणि मागे सुद्धा खूप कोरीव काम आपल्याला बघायला मिळतं. तर इथे देवी देवतांच्या, अप्सरांच्या तसेच यक्षांच्या भरपूर अशा कलाकृती तुम्हाला पाहायला मिळतील, ज्या दगडामध्ये कोरून तयार केलेल्या आहे. आणि बघू शकता आता इथे शिवलिंगचा अभिषेक केल्यानंतर दूध किंवा पाणी जाण्यासाठी मकर शिल्प, पण हे थोडंसं वेगळ्या शैलीतलं आहे. आणि इकडे मागच्या बाजूला सुद्धा पूर्ण कुंपण आहे. इथे हॉल आहे लग्नाचा, तिकडे लग्न कार्य वगैरे होतात. आणि हे बघा इकडे जसं आपण मागच्या बाजूला येतो, हे बघा मागचं स्ट्रक्चर, आणि इथे सुद्धा खूप शिल्पकला आपल्याला पाहायला मिळते. तर मस्त मंदिर आहे. म्हणजे यार, गोंदेश्वरचं जे मंदिर आहे त्याचा जो एकंदरीत दर्जा आणि शैली आहे त्याच पद्धतीचं हे मंदिर आहे. आणि बस एवढंच की हे जास्त लोकांना माहीत नाही, फक्त स्थानिकांना आणि काही आसपासच्या लोकांनाच माहीत आहे. त्यामुळे तुम्ही नक्की इथे भेट द्या आणि हा जो शिल्पकलेचा नमुना आहे तो एकदा तुम्ही बघा. तर मंडळी, अशा प्रकारे आयेश्वर मंदिर म्हणजेच ऐश्वर्य मंदिर याचा व्लॉग या ठिकाणी आपण बघितलेला आहे. आणि आपल्याला आज शूटचं थोडंसं रिस्ट्रिक्शन होतं, ड्रोन वगैरे उडवता नाही आला, त्यामुळे तुम्हाला जास्त दाखवू नाही शकलो. जितकं शक्य होईल तितकं आपण बघितलेलं आहे. मंदिराची रचना, त्यानंतर मंदिरात आतमध्ये सुद्धा मी तुम्हाला दर्शन दिलं, त्याचबरोबर माहितीसुद्धा दिली. आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. तर नक्की व्हिजिट करा. म्हणजे जर तुम्ही गोंदेश्वर मंदिराकडे येत असाल आणि तुमच्याकडे फ्री टाईम असेल तर तुम्ही इथेसुद्धा नक्की भेट द्या, कारण की तुम्ही बघितलंच की जबरदस्त मंदिर आहे. तर चला, आता जाण्याची वेळ झालेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता, म्हणजे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन लवकर येईल. आणि त्याचबरोबर तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवरसुद्धा फॉलो करू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर तुम्ही चेक करा. तर चला, आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय.